नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. मी भैया साहेब माळी. आपलं या बातमीपत्रात स्वागत. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. शहरातील ताराबाद रस्त्यावरील सुक्कड नाला परिसरात असलेल्या अमरधाम मध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना चक्क अंधारात विधी पार पाडावे लागत आहे. होय, तुम्ही ऐकतायत ते बरोबर आहे. मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासातही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काल सायंकाळी अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांना वैकुंठ रथाच्या अपुऱ्या लाईटच्या उजेडात विधी करावे. केवळ दुर्लक्ष नाही तर संवेदनशीलतेचा अभाव आहे. किमान शेवटच्या विधीसाठी तरी सुविधा असाव्यात अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरात इतर ठिकाणी सुविधा दिल्या जातात, मग अमरधाम सारख्या संवेदनशील ठिकाणी वीज आणि माईक सारख्या मूलभूत सुविधा का नाहीत? हा नेमका निष्काळजीपणा की काही वेगळंच? एकीकडे यशवंत नगरीच्या विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी अंधारात भटकंती. ही विसंगती प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आता तरी प्रशासन जाग होणार का? अमरधाम मध्ये कायमस्वरूपी वीज आणि सुविधा उपलब्ध करून देणार का? आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा प्रखर न्यूज 24 महाराष्ट्र.